बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह मालेगाव व साक्री तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे। सदर कार्यवाही मालेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली। आतापर्यंत 21 दुचाकी व 4 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असून अजूनही दुचाकी मिळण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी प्रसाद दिलीप पाटील वय वर्ष 17, सतीश चंद्रभान सोनवणे वय वर्ष 36 राहणार वाडी पिसोळ, आबा पंडित खरणार वय वर्ष 35 राहणार जायखेडा, अविनाश वामन सोनवणे वय वर्ष 22 वाडी पिसोळ यांना ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान होंडा कंपनीच्या स्प्लेंडर प्लस, शाईन, HF डिलक्स, पॅशन प्रो, युनिकॉर्न अशा 21 पेक्षा जास्त मोटारसायकली संशयितांनी चोरून ग्रामीण भागात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस हवालदार सुभाष चोपडा, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, पोलीस नाईक प्रदीप बहिरम आदी कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरणे कसून चौकशी करत जायखेड्यासह विविध भागात विक्री केलेल्या 21 दुचाकी जप्त केल्या। या प्रकरणी जायखेडा पोलिसात 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक SS चेडे हे करत आहेत। मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या संख्येने चोरीस गेलेल्या दुचाकींचा मोठ्या कौशल्याने शोध लावून आरोपींवर केलेल्या धडक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। रवंथभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक चेतन दाणीसह पत्रकार विशाल बच्छाव, जायखेडा।